मराठी राज्यभाषा निर्धार मेळावा या कार्यक्रमाचा उद्देश आहे की मराठीला गोव्यात जी उज्ज्वल परंपरा लाभली ती सर्वांसमोर यावी। तसेच अजूनपर्यंत ही भाषा आपलीच भाषा पण अजूनपर्यंत ती राज्यभाषा का झाली नाही हेही लोकांसमोर यावं। तसंच मराठी राज्यभाषा न झाल्यामुळे गोवा राज्यामध्ये सांस्कृतिक आणि शैक्षणिक जी हानी झालेली आहे ते लोकांसमोर यावं। त्याचबरोबर मराठी राज्यभाषा यापुढे होऊन लोकांना जो फायदा मिळेल, पुढील पिढीला जो फायदा होईल, संस्कारक्षम पिढी पुढे निर्माण होईल याबद्दलही सविस्तर लोकांना कळेल। तसंच सर्व मराठी प्रेमी एकत्र येऊन पुढे जो कार्यक्रम लढा देऊन मराठीवर अजूनपर्यंत झालेला अन्याय दूर होऊन पुढे ही भाषा राज्यभाषा म्हणून नांदावी यासाठी सर्वत्र आपापले जे मतभेद असतील, कदाचित बाकीच्या गोष्टी असतील, ते मतभेद विसरून एकत्र येऊन हे काम जोमाने होईल आणि हे झाल्यानंतर लगेच मराठी भाषा राज्यभाषा म्हणून होईल आणि अभिजात भाषा जी मराठी भाषा आहे तिला खरोखर न्याय मिळेल यासाठी हा मेळावा आयोजित केलेला आहे। तेव्हा मी या मेळाव्याचे अध्यक्ष श्री पुतू मर्तू नाईक देसाई यांना विनंती करतो की कार्यक्रमासंबंधी सविस्तर त्याने नमूद करा। नाव पुतू मर्तू नाईक देसाई, माझं राणे स्थान किटक फातर्पा। या फातर्पा गावामध्ये हा आमचा मराठी मेळावा दिनांक 14 शनिवारी 14/6/2025 संध्याकाळी 4:30 वाजता भरणार आहे आणि तो श्री शांतादोगा कुंकळेकर यांच्या देवस्थानी सिद्धपुरुष हॉलमध्ये होणार आहे। आणि त्या कार्यक्रमाचे सविस्तर म्हणजे त्या कार्यक्रमाला जे प्रमुख पाहुणे हा कशासाठी, तर हा मेळावा मराठीचा मुख्य उद्देश, आमच्या मराठी भाषेवर खूपसा अन्याय झालेला आहे। कारण आज आमची मराठी बोली भाषा म्हणून म्हटली जाते, तर खरी भाषा आमची मराठी आहे। कारण आमची माय माऊली मराठी, या मराठीमुळे आमचे मोठे संस्कार होणार आहेत आणि देवस्थानमध्ये सगळे संस्कार होणारी ही भाषा आहे। ही भाषा टिकली पाहिजे, ही भाषा कायम सगळ्यांनी शिकली पाहिजे, त्यासाठी हा आमचा सगळा उठाठेवी आहेत। आणि त्या मेळाव्यामध्ये जवडेकर सर, वेल्डिंगकर सर हे आम्हाला मार्गदर्शन त्यांचं लाभणार आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनासाठी आमच्या सगळ्या कुंकळी विभागाचे बाळे सगळा विभाग आहे, त्या विभागाच्या सगळ्या जे मराठी प्रेमाने उपस्थित राहून आणि त्याचा लाभ घ्यावा आणि आमच्या मराठीची जी गोडी आहे ती वाढवण्याचा प्रयत्न करावा आणि ही मराठी राजभाषा झालीच पाहिजे यासाठी प्रामुख्याने प्रयत्न करावेत। आणि हे प्रयत्न यशस्वी झाल्यानंतर आम्ही त्या मराठीची गोडी घेऊ। ही आमची मराठी भाषा, कारण पूर्वी आम्ही लहानपणापासून बघतो आहे, कारण ह्या मराठी भाषेवर पोर्तुगीज कालीन आम्ही माणसं आहोत। कारण पोर्तुगीज कालीन त्या फातर्पाचा सिद्धपुरुषाचा हॉल आहे, तिथं पण त्यापूर्वी त्यांचे एक अगरशाळा होती, त्या अगरशाळामध्ये कावळे नावाचे मास्तर शिकवत होते आणि ते महाराष्ट्रामधून त्याला पोटकी देऊन आणली होती। त्यावेळेपासून आजपर्यंत, त्यावेळेला सुद्धा मी 7-8 वर्षाचा होतो, किटरवरून चालत तिथं येत होतो, 1 वर्ष काहीतरी शिकलो, नंतर स्वातंत्र्य झालं। पण त्या काळामध्ये सुद्धा, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सुद्धा मराठी टिकवण्याचा आमच्या लोकांनी जो प्रयत्न केला फार महत्त्वाचा होता आणि आज सुद्धा तसाच प्रयत्न आम्ही सगळ्यांनी केला पाहिजे आणि मराठी भाषेवर जो अन्याय होणार आहे तो भरून काढण्याचा सदोदित आम्ही प्रयत्न केला पाहिजे असं आहे।